हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय ब्लॉग। तर आजची रेसिपी आहे माझीवाली। ही डाळ आहे, मी मुगाची आणि मसूरची मिक्स डाळ आहे। मी 1 घंट्यापूर्वी ही भिजायला टाकली होती। आता मी पाणी त्याचं काढून टाकलं आणि ही डाळ ही डाळ आहे। सिंपल तरीकेने डाळ कशी बनवायची एकदम मस्त लागते, तर मी तुम्हाला दाखवते रेसिपी। तर हे बघा फ्रेंड्स, मी इथं ठेवले कुकर। मी कुकरमध्ये डाळ बनवते। आपल्याला पाहिजे तेवढं आपण तेल टाकू शकता। तर मी इथे टाकलं तेल। तर मी कुकरमध्ये टाकलं तेल। तडक्यासाठी टाकूया मोहरी। आपली मोहरी तडकते, हे बघू शकता। मोहरीचा तडका झाला तर डाळीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। मी इथं कापले 2 टमाटे, इथं कांदा कापला एक, हे आमचूर आहे, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर। चला आपण टाकूया यात लसूण। तडक्यासाठी कढीपत्ता, कांदा, आपल्याला कांदा हा चांगला हलवून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत। तर कांदा हा थोडासा फ्राय झालेला आहे, जास्तही लाल नाही होऊन द्यायचं, त्याला हलका फ्राय होऊन द्यायचा आहे आपल्याला कांदा। बघू शकता कांदा आपला हा फ्राय झाला हलका। त्यात टाकूया आपण टमाटर, चवीनुसार मीठ। टमाट्यावर मीठ टाकायचं, टर्मरिक पावडर म्हणजे हळद ही टाकायची आपल्याला। आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे, बघू शकता। याला हलकंसं टमाटर जे आहे आपलं नरम झालं पाहिजे मसाल्यात। टमाटर हे आपलं नरम झालेलं आहे फ्रेंड्स। आता यात आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता तुमच्या अंदाजाप्रमाणे। मी 1 चमचा टाकला आहे। एक टाकूया आपण गरम मसाला। ओके, आता आपल्याला टाकायचं याच्यात 1 तांब्या पाणी। तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता। कारण की मी भातासाठी डाळ बनवते, तर मी पाणी थोडं जास्त प्रमाणात टाकणार आहे। तर हे बघा फ्रेंड्स, मी इथे टाकते आमचूर, त्यानंतर मी टाकते कोथिंबीर। आता मला टाकायची यात डाळ ॲड करायची, भिजवलेली 1 तास भिजवलेली डाळ यात ॲड करायची। मी यात टाकली डाळ। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, बघू शकता। तर हे बघा फ्रेंड्स, मी याच्यामध्ये टाकलं 1.5 तांब्या पाणी। पहिले 1 तांब्या टाकले मी त्यात पाणी, पुन्हा थोडंसं टाकते मी। ओके फ्रेंड्स, तर इथे ना आपली डाळ आता आपण शिजायला ठेवूया। याच्या 3 शिट्ट्या झाल्या काय, मी कुकरमध्ये लावले ना, तर कुकरमध्ये एकदम छान बनते डाळ ना, म्हणून मी कुकरमध्ये लावली। तर आता आपण कुकरमध्ये याच्यात 3 शिट्ट्या मस्त झाल्या की मी तुम्हाला दाखवते। मग आपली डाळ रेडी खाण्यासाठी। तर चला मी कुकरचं झाकण लावते। ओके फ्रेंड्स, हे बघू शकता। आता मी लावते कुकरचं हे झाकण। तर फ्रेंड्स कुकरचं झाकण लावायला हे दोन्ही हात लागतात ना, कुकर दाबून हे लावायला इथे। तर त्याच्यामुळं मी मग खाली ठेवलेला कॅमेरा। तर मी आता लावले कुकर हे, आणि हे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या का मग आपली डाळ रेडी मी तुम्हाला दाखवते। ओके फ्रेंड्स, माझी डाळ कशी बनली बघा। आपलं कुकर शिट्टी झाली आहे, ही दुसरी शिट्टी आपल्या कुकरची। तर आपल्याला कुकर खाली घ्यायचं, थंड झाली की मी तुम्हाला
दाखवते. हॅलो फ्रेंड, तर आपलं डाळ आपली झालेली आहे रेडी. मी काढते कुकरमधून. हे बघा, हे बघा डाळ, बघा किती छान डाळ झाली ना, एकदम मस्त. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी डाळ, ते एकदम टेस्ट लागते. तर मी आता ही डाळ आहे ना, तर हे बघा इथे आपली डाळ रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडलास तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्कीच करा फ्रेंड्स. बाय.